माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळामध्ये सांस्कृतिक महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू होते आहे आणि या ग्राउंडवर आज त्यांचं आम्ही भूमिपूजन केलं या कार्यक्रमाचं आणि या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या शहरातील 1 लक्षच्या वर परिवार याचा आनंद घेतात. माननीय नितीन गडकरीजींनी मागच्या 10 वर्षापूर्वी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरच्या, विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या बाल, तरुण आणि वृद्ध कलावंतांना या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव हा खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरला या ठिकाणी होतो आहे आणि ही मोठी देण नागपूरला माननीय नितीन गडकरीजींनी दिलेली आहे. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय नितीन गडकरीजींचे आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं 10वं वर्ष यावर्षी एक मोठी मेजवानी नागपूरला दिलेली आहे. मी काल असं म्हटलं होतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, पूरपीडितांना 32,000 कोटी रुपयाच्या वर जे शेतकरी पॅकेज दिलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मोठी तरतूद कुठल्याही सरकारने केली नाही. तेवढं ही मोठी शेतकरी वर्गाला मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने केली आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि सर्वच पूरपीडितांना यातून त्या ठिकाणी एक दिलासा मिळणार आहे. दीपावलीच्या या पावन पर्वावर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये हा विचार सरकारने केला. आता 32,000 कोटीच्या वर निधी, 1-2 कामं विकासाचे बंद झाले चालेल, पण 32,000